तर आम्ही डी-मार्टला गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता की केवढी गर्दी आहे आणि नॉर्मली कोणताही दिवस असून दे, डी-मार्ट असो की कुठलंही मार्ट असो, गर्दी ही असतेच. आधी असं व्हायचं की कुठलातरी सण असेल किंवा मग म्हणजे शनिवार रविवार असेल तर गर्दी असायची, पण आता तसं नाही. तुमच्या वीक डेजला पण गर्दीच असते. म्हणजे मला हेच नाही कळत की लोकं डी-मार्टमध्ये काही घेण्यासाठी येतात का पिकनिक स्पॉट मनवायला येतात? हे मी यासाठी म्हणते कारण काही लोकं असे पण आहेत जे म्हणजे त्यांच्या अख्ख्या फॅमिलीला घेऊन येतात. मला ते अजूनही कळलेलं नाहीये का आणि कशासाठी? बरं असो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मला खरंच सांगा तुमच्या सोबत पण असं होतं का? तर आता इथे आमचं चाललं होतं, की आम्हाला एक वॉटर बॉटल घ्यायची होती. सो आम्ही ते बघत होतो आणि मग ही एक फायनल झाली आणि आम्ही ही घेतली. तर आता हा म्हणत होता, की ही माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी ही छोटीशी घे. बास झाली तुला. ही लहान मुलांची जी बॉटल आहे ना, तीच तुझ्यासाठी योग्य आहे. आणि आम्ही खरं तर हे स्पाइक जे आहे एक्सटेन्शन बोर्ड हे घ्यायला आलो होतो आणि आम्ही इथेच आता हे असं फायनल करत बसलो होतो की बाबा कुठलं घ्यायचं, कारण आमच्या साहेबांना पाहिजे होती 4 मीटर्स वाली वायर आणि इथे फक्त 2 मीटर्स पर्यंतच होतं ते एक्सटेन्शन बोर्ड. सो आता आमचं चाललं होतं आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही घ्यायला आलो होतो काय, फक्त आणि फक्त एक्सटेन्शन बोर्ड आणि घेतलं काय काय ते तुम्ही बघूच शकता. म्हणजे इथे आल्यानंतर असंच काही ना काहीतरी आपण उचलून आणतो का? असं तुमच्यासोबत पण घडतं का? म्हणजे ठीक आहे, ह्या काही अशा फालतू गोष्टी नाहीयेत, सगळ्या उपयोगालाच पडणार आहेत. पण तरी सुद्धा केलेला असतो फक्त एकच विचार, पण घेऊन येतो एवढं अख्खं सारं. असो, बाहेर आल्यानंतर साहेबांना खायची होती सॉफ्टी, जे मी रेकमेंड करेल. अजिबात खाऊ नका कारण खरंच खूप वर्स्ट होती. सिरियसली.